भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे आणि त्या जयंतीला डोळ्यापुढे ठेवून स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांनी स्वर्गीय राजीव गांधी पुरस्कार 2025 या सालचा मला ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची मला दिलेला आहे. माझा DNA तपासून नाही दिला त्यांनी, तर माझं कार्य पाहून दिलेलं आहे. माझ्याकडून जगद्गुरु तुकोबारायांचे जे आमच्या नगर, नाशिक आणि पुणे या 3 जिल्ह्याने खूप कष्ट घेऊन ज्या कार्यकर्त्यांनी हे तुकोबारायाचे 7 उत्सव पार पाडले, तुकोबारायाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव ज्यांनी पार पाडला, तर हा पुरस्कार मला दिला नसून त्या 7ही सप्ताहाच्या कार्यकर्त्यांना दिलेला हा पुरस्कार आहे असं मी समजतो. हे सगळं ज्यांनी घडून आणलं ते आमच्या पिंपरी चिंचवडचे नवले परिवार आणि हे सर्व ज्यांनी घडून आणलं ते आमच्या संत कवी महिपती महाराजांच्या गावचे जावई आदरणीय विजू महाराज बोत्रे, उत्कृष्ट निवेदक, ज्यांचं निवेदन झाल्याशिवाय आमच्या पुणे जिल्ह्यातला कोणताही कार्यक्रम पार पडत नाही. नाही लोक सत्काराचा वाट पाहत नाही, पण त्यांच्या निवेदनाची वाट पाहतात. कारण शब्द सुमनांजली कशी असावी हे त्यांच्याकडून पाहावं. सदैव निवेदनाच्या बाबतीत ज्यांना विजयच भेटलेला आहे आणि म्हणून त्यांचं नाव विजय आहे आणि ते बोलायला लागल्यावर बाकीचे तोत्रे ठरतात म्हणून हे बोत्रे आहे. तर असे आमच्या महिपती महाराजांच्या गावचे ते जावई आहेत आणि आज अनायासे ते आलेत. आमच्या ताराबाद संस्थांची मंडळी, संत कवी महिपती महाराज पुण्यतिथी उत्सव समितीचे आमचे सगळे मंडळ आहेत. आदरणीय गणपतराव असतील, आदरणीय दिलीप काका असतील, आदरणीय आमचे गाडे पाटील असतील, सगळे अंजा बाप्पू असतील, सगळे मंडळी आज आलेली आहे. योगायोगे हा सर्व योगायोगे. तर पुढती आपल्याकडून देशाची सेवा, धर्माची सेवा घडो अशी सगळ्याला प्रार्थना. मला दिलेला पुरस्कार ही माझ्या जीवनाचा कार्यगौरव आहे आणि मला ज्यांनी आतापर्यंत खूप सहकार्य केलं, हा सर्व त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची रामकृष्ण हरी.